अक्षय भावले यांच्याकडनं बक्षीस ऑन आहे. पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटेडनेच खेळण्याचा प्रयत्न, तो बॉल थोडासा खेचून मारला होता. शॉर्ट पट विकेटला फिल्डर आहेत. पहिला चेंडूला आलेली ती सिंगल, षटकार न येता सिंगल आले आहे. पारितोषिक नाशिकचे आदरणीय माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांचं हे गाव डुबेर आणि त्यांचा हा संघ मैदानामध्ये फिल्डिंग करतोय, गोलंदाजी करताना दिसत आहेत. एक अनुभवी असे गोलंदाज आहेत हर्षलजी. निश्चित त्यांच्या अनुभवाचा फायदा या मॅचला होऊ शकेल का बघूया, कारण एक अनुभवी गोलंदाज वर्सेस एक तरुण खेळाडू. आपल्याला काय वाटतं? हो, तो मोहसिनचा आपण त्याही दिवसामध्ये जो उल्लेख केला होता, आणि यावेळेस फटका फसलाय आणि झटकाच बसलाय. मिळते ती विकेट, फलंदाज बाद. डॉक्टर किसान यांचं शुभ आगमन, करूया स्वागत. आली विकेट, फलंदाज बाद. या सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या आपण फटक्यांची मागच्या मॅच मध्ये प्रेक्षणीय फटके मारून ज्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले होते, असे पांड्या आऊट झाले नाही. डुबेरे संघामध्ये तो उत्साह दिसतोय. असं असलं तरी मी जेव्हा पहिल्या वेळेस त्यांची मुलाखत घेतली होती चिरापल्ली संघाची, यस चिंचपाडा, यस गाडी मॅच सुरू असताना गाड्यांचा प्रवास करायचा नाहीये, सर्वांना सूचना आहे. आणि चिंचपाडा या संघाने सांगितलं होतं, मी म्हटलं तुमच्याकडे किती बॅट्समन आहे, तर त्यांनी सांगितलं का आम्ही 11चे 11 ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सगळे एका गावचे खेळाडू आहेत आणि निश्चितच एक जिद्द असलेले हे खेळाडू. आणि आता आमचे लाखेजी माईक सांभाळत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा नवराजी लाखे सरांचंही पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत करूया. तुर्तच शुभागमन आपण पाहिलं डॉक्टर किसानचे आमचे संचालक संस्थापक सुनीलजी दिंडे साहेब आणि त्यांच्या सोबतील आमचे डॉक्टर सागरजी पवार साहेब आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार या आमच्या मुख्य व्यासपीठाकडे येत आहेत. हो यस, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहता व्हाईट बॉल आलाय. सागर विजय पवार साहेब आणि ते पाहता आले आहेत आणि आमचे लाडके सुनीलजी दिंडे साहेब. निश्चितच आपण पाहताय तिसऱ्या पर्वामध्ये या गोड व्यक्तिमत्वानं अखेर नेहमीच हकीला धावणारे गोड व्यक्तिमत्व हे आमचे सुनीलजी दिंडे साहेब. फटका फसलाय, खाली शतरक्षक आहेत, जे टिपलाय. वाह रे वाह, क्या बात आहे. आकाश ठोसर म्हणतात ना, वाह रे वाह, त्याचा काश पकडलाय. टॅक्सवेल ट्यू आणि चिरप होणं गरजेचं आहे. खमारीचा काश पकडला गेला. या क्षणाला आपण पाहू शकाल फलंदाज बाद झालाय चिंचपाडा टीम क्रिकेट संघाचा आणि जांधाराचा टीम क्रिकेट संघ. दिंडे साहेब फायनल मध्ये तिकीट फाडलंय त्यांनी. आणि तो आनंद त्यांच्याही चेहऱ्यावरती आहे. आणि मोहसिन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्या विकेट वरती विकेट घेतोय. ज्या टीमचा बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिलाय त्याच टीमच्या त्या 2 विकेट पहिल्याच ओव्हरला आल्यात. पांड्या बाद झाल्यानंतर अजून एक विकेट, 2 ला 2 झटकेच दिलेत. पुन्हा एकदा आमचे सुनीलजी दिंडे साहेब आणि त्यानंतर डॉक्टर सागरजी पवार साहेब आपलंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. उपस्थित सगळ्याच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधनं सुनीलजी दिंडे सरांना. धन्यवाद. खरं तर पाहिलं तर आज मेगा फायनल या ठिकाणी जानता राजा 2026 चषक मेगा फायनल सेमी फायनलचा दुसरा खेळ या ठिकाणी सुरू आहे. फलंदाजी करतोय तो संघ चिंचपाडा. नावाजलेला संघ, खूप दुरून 200-250 किलोमीटरहून आलेला संघ. आणि आमचा लाडका समालोचक लाख्या, ज्याला आम्ही प्रेमाने लाख्या म्हणतो, त्याचं देखील या ठिकाणी आगमन. आणि डॉक्टर किसान कडून लाख्याचं खूप खूप सहर्ष स्वागत. लाख्या म्हटल्यावर राग येऊ देऊ नका, लाडकं नाव आहे. सागरजी पवार डॉक्टर किसानचे सहसंस्थापक यांचं देखील आगमन. वाईड आला बहुधा, बघूया रिव्ह्यू घेत आहे. यस नंदभाऊ, आपण थोडं बाजूला बाजूला व्हा बरं का. दत्त दादा थोडस बाजूला व्हा.
त्या ठिकाणी सकाळपासून लाईव्ह क्रिकेट मी बघत होतो आणि ते तात्या विंचू मला दिसत नाहीये. तात्याविंशू आपण आतमध्ये जायचं बरं का, कारण विनोद अण्णा नवले यांच्याकडनं तुम्हाला कंटिन्यू पारितोषिक लागू आहे. फे डिलिव्हरी आहे, फे डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. हा बोला दिंडे साहेब, आपण बोला. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण बघतो आहोत. बहुधा वाईटचा रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू. 2 धावा 2 गडी बाद झालेले आहेत. चिंचपाडा संघ वाईट बॉल, वाईट बॉल. धावेत भर, धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. सेमीफायनलचा दुसरा सामना. मारलेला चेंडू, धावतायत क्षेत्ररक्षक. 2 धावा घेण्यात यशस्वी. तिसरी धाव घेत आहे, तिसरी धाव घेत आहे, तिसरी धाव घेत आहे पूर्ण. 3 धावा. धावा झाल्यात त्या 6. षटक सुरू आहे ते पहिलं. 2 गडी बाद 6. षटक संपल्याचा इशारा. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली चिंचपाडा संघाची, धावसंख्या आहे ती 6. हा सामना असेल 5 षटकांचा सामना. शिन्नरचं डुबेर नावाजलेलं असं गाव. डॉक्टर किसानचे अनेक शेतकरी त्या ठिकाणी कांदा पीक असेल, डाळिंब असेल, टोमॅटो, सिमला मिरची, वेगवेगळ्या पिकांमध्ये त्या ठिकाणी मार्गदर्शन डुबेरच्या या गावामधून शेतकऱ्यांच्या मार्फत घेतलं जातं आणि त्या गावचा संघ डुबेरचा. आणि म्हणूनच या डुबेरच्या फलंदाजाला पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार. डॉक्टर सागर पवार, सहसंस्थापक संचालक डॉक्टर किसानचे तब्बल 21,000चं पारितोषिक. 3 चेंडू 3 षटकार डुबेरच्या या फलंदाजासाठी. चिंचपाडा यस, ऑन साइडला फटका कन्वर्ट केला. बाकवर्ड बाउंड्री लाईन दूर नाहीये. यस, पुन्हा रिवर्स आलाय बॉल. नाशिकचा तात्या विंचू, नाशिकचा तात्या विंचू जर आपण बघितला, आपण सगळ्यांनी गेल्या अनेक दिवसापूर्वी बघितलेला चित्रपट, मराठी चित्रपट तात्या विंचू. कौलावर जाऊन महेश कोठारेंनी कसं डोक्यावर गोळी घातली होती, बरोबर तिथं तिथं. येस, यावेळेला आपण पाहताय स्कोर कार्ड 8 आकड्यावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बोला 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 साहेब, तुम्ही बोला बोला. ऑन साइडला, ओ माय गॉड, काय एफर्ट होतं, काय एफर्ट होतं. तुर्तास भरपूर चांगलं एफर्ट इथे पाहायला मिळालं. चला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. 8ला 2 विकेट गेलात बॅटिंग करत असताना चिंचपाडा संघ. या मॅच मध्ये थोडंसं चित्र त्यांच्यासाठी विचित्र दिसतंय, कारण त्या धावा आतापर्यंत आलेल्या नाहीत. ओ, पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर आहेत, फिल्डिंग मध्ये ते चातुर्यता दाखवली, परंतु आता ओव्हर थ्रो. ओ, पापणी पडताना पडता या धावा आता दिवसा ढवळे चोरी होते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते धाव, आणि तिथे त्या 2 धावा मिळाल्यात. या 2च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचले 11 धावा. 11 वरती धावफलक. ज्या टीमचा बोलबाला आहे या स्पर्धेमध्ये त्या टीमच्या विरुद्ध डुबेरे संघ देखील काही कमी नाहीत हे सांगून देतंय. या इनिंग मध्ये ते पहिलं षटक मोहसिनचं कौतुक होईल, कारण तिथे ती पांड्याची विकेट आली आणि तिथे देखील आपण अजून एक विकेट पाहिली. स्विच हिट, फटका चांगला आहे, स्विच हिट, आणि आता बॉल निघालाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन शब बाहेर आलाय हा कडक चौकार.
चौकाराच्या मदतीनं 15 धावा. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे कारण या टीम कडे ते ऑलराउंडर खेळाडू आहेत. पुन्हा एकदा इस बार भी मिला मौका और ये जड़ दिया चौका. लगातारचा दुसरा चौकार. ते मच निडेड 2-4 आपल्याला पाहायला भेटलीत. आणि या इनिंगला मी म्हणेन पूर्णपणे आपण पाहत आहोत अभ्यास करून आले होते पांड्याचा, परंतु आता हा पेपर कदाचित सोडवला जातो तो राजेंद्र आणि सोमू कडनं. कारण तिथे आपण पाहायला गेलं तर ती विकेट आली पांड्याची, परंतु त्यानंतर त्या धावा ज्या हव्या होत्या त्या कलेक्ट केल्या गेल्या. 2 ओव्हरला 19. पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये तो कंटिन्यू ठेवला जातो मोहसिनला. प्रयत्न तेच आहेत, अजून काही विकेट पूर्णपणे कमबॅक करून देतील, त्याचमुळे तो मोहसिनचा पुन्हा वापर करण्यात आलाय. मोहसिनच्या विरोधामध्ये तो स्विंग करण्याचा प्रयत्न आहे, कारण ऑनसाइड पूर्णपणे पॅक दिसते, त्यामुळे ते प्रयत्न केले गेलेत. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न झालाय, कारण पॉइंट थोडासा खाली आहे. पॉइंटला फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉइंट थोडासा खाली आहे, थर्डमॅन थोडासा खाली दिसतोय, कव्हर खाली आहे आणि त्याचमुळे ते प्रयत्न स्विंग राहिलेत. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस. पॉइंटचा फिल्डर आता बॅकवर्ड पॉइंटला पाठवला गेलाय. पाहुयात फायदा किती घेतला जाईल. सध्या तरी स्विंग करण्याचे प्रयत्न सातत्याने चालवले गेलेत. धावा झाल्यात आता 20 धावा धावफलकावरती पाहत आहोत. बिग फाईट पाहत आहोत डुबेरे वर्सेस चिंचपाडा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, याही वेळेस एफर्ट दिलेत, परंतु बॉल बीट करून निघालाय. पॉइंट बाउंड्रीला इशा बाहेर, अजून एक आलाय. 4 चौका. तो पूर्णपणे आपण पाहत आहोत प्रत्येक बॉल वरती आता तोच प्रयत्न त्याचा राहिलाय. 1 नाही, 10 नाही, 100 नाही, 1000 नाही, तर लाख वेळा पाहावा असा हा फटका राहिलाय. प्रॉपर टायमिंग राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तिथे आलेला तो चौकार. धाव फलक आता 24 अंकावरती. आता यावेळेस आता तिथे लॉंग लेगला टार्गेट केलंय. बॉल हवामध्ये, एका टप्प्यानंतर निघालाय. बाउंड्रीला इशा बाहेर आणि इथेही पण सगळं होत आहेत. 4 चौका. गेले आपण ज्या दिवसामध्ये ते क्वालिफाय झालेत, गेला परवाचा दिवस आपण पाहिला, स्पर्धेचा 7वा दिवस.
या दिवसामध्ये ते क्वालिफाय झाले. तिथेही आपण एक मॅच मध्ये पाहिलं की पांड्या लवकर बाद झाला आणि मग त्यानंतर विकेटवरती विकेट आला आणि टॉप ऑर्डरच्या खेळाडूंनीही तिथून त्या धावा काढल्या. त्याचमुळे या धावा अशाच फ्लो मध्ये येऊ शकतायत. डुबेरे संघाचं एक कौतुक करावं तितकं कमी. चांगल्या प्रकारचे संघर्ष देताना मोसीन चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये काही सूर्या शॉट बघायला मिळेल. निश्चित चिंचपाडा संघ एक चांगला क्रिकेटचा खेळ खेळताना मैदानावरती. हो, आता प्रत्येक बॉलवरती तोच प्रयत्न राहिला मागे मारण्याचा, परंतु इथे पाहता ती सिंगल मिळून गेली आहे. आणि या टीमचं हर्षलजी आणखी एक वैशिष्ट्य आहे की जिथे रन नाही म्हणजे फिल्डरला बॉल घेईपर्यंत हे तिथपर्यंत पोहोचून जातात. हे त्यांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि काय नाद नाही करायचं याच्या रनिंग बिटवीन द विकेटचा. हो, आणि नक्कीच आपण पाहत आहोत पुरेपूर तो फायदा घेतला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे त्यांच्याकडे. ते कॉल कॉम्बिनेशन चांगला आहे. यस नो वेट या 3 वर्डचा ते वापर करतायत. इनसाइड आउट, क्रिकेटचा क्लास झळकलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट सांगणारा स्ट्रोक कव्हरला ठोकलाय. हा क्लासिकल चौकार. चला मॅचला देऊयात आपण सिग्नल. जिथे मॅच थांबला होता तिथूनच चालू होतोय. 2 बॉलचा तो खेळ झाला आणि धावा झाल्यात. स्कोरर 39. लेफ्टी बॅटर समोर, यावेळेस लॉफ्टेज हिट हवेमध्ये खेळला आणि तिथे फिल्डर झेल सोडतोय आणि मग आता 2 धावा घेऊन चालतील. दोन्ही सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. दोन भाई दोन तबाई. आणि सध्या तरी आता दोन्ही बाजूला तो काउंटर अटॅक दिसेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 सख्या भावांकडनं 2च्या मदतीने धावफलक 41. 3.3 चा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरचा तो सामना. क्रॉस बॅटेड ना यावेळेस पहा. लुक ॲट दिस साइट अँड लुक ॲट इट इज सन. बॉल गोइंग अँड गॉन. उल्लेख केला तुर्तास. दोनों भाई और दोनों तबाई. आणि आता दोन्ही बाजूला ती तबाई मचवत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही भाऊ दिसत आहेत. धाव फलक आता 47. 47. 3.4 हा खेळ आतापर्यंत झाला आणि 47 धावा धाव फलकावरती आहेत. मोसीनचे षटक दोन्ही महत्वाचे होते. तिथे ते ओव्हर संपलेत आणि आता काउंटर अटॅक प्रत्येक बॉल वरती चालवला गेलाय. खूपच चांगली बॅटिंग होते. प्रेक्षकांची मनं जिंकतायत खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये सुरेख बॅटिंग. हो, पुन्हा एकदा स्विच हिट. याही वेळेस आपण पाहतो तोच प्रयत्न होता आणि तिथे तो आता बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल इथे या चेंडूवरती मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सजवतोय. धावा झाला धाव फलकावरती 48. आता प्रश्न पडला प्रेक्षकांना, हा लेफ्टी बॅटर आहे का राईटी बॅटर आहे? कारण दोन्ही बाजूने चांगलाच खेळतोय. खूपच चांगले ते स्ट्रोक आलेत. निश्चितच हर्षलची बॉलरचा या ठिकाणी बुद्धी बंद करणारी ही शैली आहे. बॉलरला कुठे बॉल टाकावा हे समजत नाही. चांगली स्ट्रॅटर्जी चिंचपाडा संघ. आता राहिला ओव्हरचा अंतिम बॉल. ओव्हर पिच होता. हा बॉल चांगला आहे. यावेळेस प्लॅनिंग चांगलं होतं. जट मध्ये केला आणि तो देखील वाईट यॉर्कर होता. त्याचमुळे तो चान्स मिळालेला नाही. ओव्हरची समाप्ती केली जाईल आणि आता 4 ओव्हरचा तो खेळ. धावा झाला 48. 4 ओव्हर 48. निश्चितच 6 बॉलमध्ये पुढील 15 ते 20 धावा कुटण्याचा चिंचपाड्याचा संघर्ष असेल. आणि या ठिकाणी डुबेरे संघ प्रयत्न करेल की कमीत कमी धाव संख्या देण्याचा. तर बघूया नेमकं काय होतंय. हो, त्या 60 ते 65 धावसंख्येपर्यंत जर धावा राहिल्या तर मग ती मॅच पाहायला एक वेगळी मजा येईल. 48 झाल्यात. 48. 48 वरती धावफलक आहे. 4 ओव्हर झालेत. अंतिम ते षटक बाकी राहिलंय. कारण डुबेरे टीम कडे आम्ही पाहिलंय महेशचा खेळ. महेश हा या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये राहिला. डुबेरे टीमचा खेळाडू ऍज अ बॅट्समन
आणि बॉलिंग मध्ये मोहसिन याही आजच्या मॅच मध्ये तो चांगला खेळलाय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवतायत. ओव्हरऑल प्रेक्षकांची मनं जिंकलेत या तानाजी भाऊ आपण स्पर्धेमध्ये. परत जोडलं जायचंय मॅचला. तानाजी भाऊ डगे, रामकृष्ण मांडे, आपण मॅचला परत जोडलं जायचंय. तुम्ही थोड्या वेळात जाऊन या, परंतु जोडलं जायचंय मॅच साठी. माणिक अंतिम ओव्हर मध्ये येतोय. 48 वरती धावफलक. पुन्हा लेफ्टीचा प्रयत्न राहिलाय. याही वेळेस टायमिंग हवं तितकंसं जुळालं नव्हतं, परंतु 2 धावसंख्येचा तो प्रयत्न चालवला जाईल. जवळ आपण सर जर पाहायला गेलं तर 10 ते 12 अटेम्प्ट हे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न राजेंद्रने केलाय आणि आता तोपर्यंत 14 बॉल मध्ये 38 वरती इनिंग साकारताना केली आहे. निश्चित हर्षलजी, मी जाणून घ्यायला इच्छुक असेल की ही मुलं प्रॅक्टिस कशावरती करतात आणि कशा पद्धतीने करतात, जेणेकरून की सर्वच क्रिकेट खेळाडूंना त्यांचं मार्गदर्शन लावेल. कसाही बॉल हे होते कनेक्ट करून ते रन मध्ये त्याचं रूपांतर करताच आहे. हो, पुन्हा तोच प्रयत्न आहे. पूर्णपणे आपण पाहत आहोत जेव्हा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो. पाहूयात काय घडेल. हे बलिदान आहे, इथे हे बलिदान आहे. हातात बॉल आहे आणि स्ट्राईक घेण्यासाठी त्यांनी बघा, आणि थोडं जरी 1 सेकंद मिली सेकंद जरी उशीर झाले असते तर रन पूर्ण झाला असता. सोमू रनआउट होऊन बाद होताना. सोमू चांगली फलंदाजी करून बाद. मला वाटतं त्यांनी वैयक्तिक 6 धावा केल्या संघासाठी, परंतु चांगली साथ दिली त्याने त्याच्या भावाला. 2 बॉलचा तो खेळ झाला आणि 51 झालात. हा बॉल यावेळेस चांगला हाताळला असं कळवत आहेत. डॉट बॉल येतोय. यस, ऑफसाईडच्या क्रीजचा पुरेपूर वापर करताना चांगला अनुभवी बॉल. चालू बरोबर. पुन्हा तो रिव्हर्सच खेळायचा होता. यावेळेस रीड केलंय, कारण ओळखलं होतं की पुन्हा एकदा ती मोमेंट शिफ्ट होऊ शकते. आणि जवळ 15 ते 16 स्ट्रोक या इनिंगला तेच खेळण्याचा प्रयत्न झाले. धावा झाल्यात 51. 4 बॉलचा खेळ झाला. 2च बॉल बाकी आहेत. धावा चांगल्या रोखल्यात. डुबेरे टीमचं कौतुक करूयात, कारण यावेळेस गोलंदाजी चांगली झाली आहे. पुढे ससावून खेळायचं होतं. आता तो संघर्ष जारी आहे. इथे आता त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीत फलंदाजाला. आता तो स्ट्रगल चालू आहे. राहिला अंतिम बॉल. 51 झाल्यात. एखादा षटकार 57 पर्यंत पोहोचेल, एखादा चौकार 55. जर विकेट आली तर मग त्या 51 राहतील. पाहूया त्याच्या व्यतिरिक्त काय घडेल का या अंतिम बॉल वरती, जिथे टार्गेट सेट करायचं आहे चिंचपाडा टीमला. बाउन्सर आणि तो देखील प्रयत्न फसलाय. लगातारचे डॉट बॉल. कौतुक आहे गोलंदाजाचं. आणि आता आलेला तो डॉट बॉल. इनिंग समाप्त. ओव्हर समाप्त. धावा झाल्यात 51, करायच्या आहेत 52. तुल्यबळ अशी मॅच होऊ शकेल. प्रेक्षकांना मात्र विनंती असेल, सचिनजी नेहमी आपल्या भाषेमध्ये बोलत असतात की ज्यांना हृदयाच्या आजाराचा त्रास असेल त्यांनी थोडंसं सांभाळून बघायची अशी मॅच होऊ शकते. प्रत्येक बॉल महत्वाचा असेल. हो नक्कीच. आणि 52 चेस करायच्या आहेत.
सर तो प्रयत्न जो होत होता रिव्हर्सचा त्याचं कारण होतं कारण जी हवा आहे त्या विरुद्ध दिशेमध्ये त्या विरुद्ध फ्लो न धावत होती त्यामुळे राजेंद्रचा प्रयत्न प्रत्येक बॉलला तोच होता किशोर भाऊ गांगुर्डे यांचंही स्वागत होत आहे. आपण थोड्या वेळाने जोडलं जायचंय. किशोर भाऊ गांगुर्डे आमचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ही सकाळपासून मॅचचा आनंद घेत होते. चला खेळून पाणीच नाही त्याच्यामुळे गडबड आहे. त्यांना प्यायला पाणी चला फिल्डिंग लावा आणि बॅटिंग करणारी टीम बॅट्समनी लगेचच पाठवून द्या. जिथे 30 बॉलला त्या 52 करायच्या आहेत 51 झाल्या. अंतिम ते षटक खूप महत्वाचं राहिलं जिथे वाटलं होतं की खूप सारे येऊ शकतायत कारण 4 ओव्हरला 47 होत्या आणि मग तिथून त्या धावसंख्येला अंकुश लावलं गेलं. लगातारचे ते 3 डॉट बॉल आले आणि मग त्या धावा त्याच राहिल्या. 51 52 करायचे आहेत. परंतु हेही विसरता कामा नाही की याही टीमकडे ती गोलंदाजी आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत महेशवरती त्या नजरा असतील या मॅच मध्ये कारण तो या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये चांगला खेळलाय. त्याचमुळे पाहूयात काय घडेल. चला बॅट्समन आता जा. बॅट्समन पहिल्या बॉलला षटकार आल्यास अक्षयजी भावले यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. डुबेरे संघाला समर्थक आहे ते डुबेरे संघाचे. बंटीभाऊ शिंदे यांनीही खूप सारी मोलाची साथ या चषकाला दिलेली. वेळोवेळी त्यांना आम्ही नेहमी त्रास देत असतो आणि हा प्रेमाचा त्रास आहे आणि तो आपण सहन करावा. आमचे माणिक भाऊ आणि आपल्या माध्यमातून तुम्ही आपलीच टुर्नामेंट समजतात याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. कारभारी रखमाजी नागरे यांचे हे क्रीडांगण त्यांचे चिरंजीव प्रकाश भाऊ आणि अशोक भाऊ यांनी हे क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानतो. डॉक्टर किसान यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक आलेले तब्बल 1,11,000 आणि ते पण हे सामना बघण्यासाठी जोडले गेलेले आहेत. दोन नंबरचं बक्षीस अनिल भाऊ ढगे आणि सचिनजी ढगे यांच्या माध्यमातून आलेले. तिसरं पारितोषिक राहुल भाऊ गुंबाडे आणि आमच्या पूजाताई गुंबाडे यांच्या माध्यमातून आलेले. एकनाथजी खंडवाले आणि दीपकजी वाघ यांच्या माध्यमातून 4थं पारितोषिक आले. राजजी चारोस्कर यांच्या माध्यमातून 5वं पारितोषिक आलेले. आमचे बंधू संतोष भाऊ ढगे यांच्या माध्यमातून 6वं पारितोषिक आलेले. 7वं पारितोषिक आलेले भरत भाऊ भरवाड यांच्या माध्यमातून आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले अनिल भाऊ थोरात यांच्या माध्यमातून आलेले 8वं पारितोषिक. या सर्वच मान्यवरांचे धन्यवाद. या सगळ्यांचंच आपण दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांनी लगेचच आता पूर्वार्ध झालं उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल आणि तिथे उत्तरार्धामध्ये त्या धावा 52 करायच्या आहेत. आमचे जावई सागरजी घेळ हे पण हे मॅच बघण्यासाठी जोडले गेले त्यांचेही धन्यवाद. अशफाक पठाण यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे. डुबेरे टीमच्या कोणत्याही खेळाडूनं 30+ जर धाबा काढल्या या इनिंग या मॅच मध्ये तर 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडनं आलेला आहे अशफाक पठाण यांच्याकडनं. चला मॅचला सुरुवात. पम्या पहिल्या ओव्हरला पहिलाच बॉल जास्तचा बाहेर आहे. पंच व्हाईट बॉल कळवत आहेत. ताता बिन्स व्हाईट बॉल कळवतोय. तिरडशेचे सन्माननीय सदस्य तिरडशेत गावचे सन्माननीय सरपंच अमित भाऊ बोकड यांचे आगमन झालेले. त्यांचंही जानता राजा मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपणही मंचाकडे यायचंय. अमित भाऊ धन्यवाद. बॉल यावेळेस खूप चांगला स्ट्रोक सजवला आणि तिथे पॉइंटला पाठलाग चालवला गेलाय. असं वाटलंही नव्हतं की बॉल अडेल परंतु तो अडवला गेलाय. प्रयत्नांती परमेश्वर हे काम म्हटलं जातं त्याचं ते प्रत्युत्तर दिले फिल्डरनं. ओके स्क्वेअर पंच आता असं कळवतायत. चॅलेंज कोणी केलंय? पंचांचा कॉल आहे का? बॅटिंग. ओके बॅटिंग करणाऱ्या टीमनं ते चॅलेंज केले. ओके अंपायर कॉल. चला अंपायर कॉल आहे तो बॉल चेक केला जाईल.
वेस्टेजची हाईट आहे की नाही हे आता सध्या तरी चेक केलं जातं या बॉलवरती. नो बॉलचा इशारा आलाय थर्ड पंचांकडनं. कमरेच्या वरती राहिला हा बॉल आणि त्यामुळे आपण पाहत आहोत हा मोठा बोनस. 5 धाव संख्येचा सॉरी तो बॉल अडवलाय. धावून किती काढल्यात ते पाहिलं जाईल आणि आता ओके 2 धावून काढलेले आहेत म्हणजे 3 धावा मिळतील. 1/3. पुढे ससावून खेळा गॅप मध्ये मारायचा होता. पाहूयात यावेळेस काय घडेल. ओव्हर द बॉल रेड फटका चांगला आहे आणि आता बॉल निघालाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आलाय चौकार. त्यांच्याकडनं कॉमेंटेटर आमचे नवराजजी लाखे सर यांच्यासाठी 250 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यानंतर आमच्यासाठी 250 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. त्यामुळे आम्ही अक्षयजी बावले साहेब आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपलं हे प्रेम असंच नितांत आमच्यावरती राहू द्यात. क्रॉस बॅटेटनं मारला आणि इथे आता फटका चांगला वाटतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटेल. पाठलाग चालवला गेला आणि तिथे या चेंडूवरती मिळून जातील पुन्हा 2 धावा. मी उल्लेख केला होता सर की महेश या खेळाडूची बॅटिंग या मॅच मध्ये पाहायला भेटेल आणि सध्या तरी ती बॅटिंग चांगली होते. नवनाथजी लाखे पण जोडले गेलेत. आपण समालोचनाची धुरा सांभाळावी. दरम्यान किशोर भाऊ वाघ यांचंही आम्ही खूप खूप स्वागत करतो. दिव्य मराठीचे एक जागृत पत्रकार म्हणून त्यांची सर्व परिसरामध्ये ओळख आहेत. तुमचे सहर्ष स्वागत करतो. आपण फायनल मॅच बघेपर्यंत थांबायचं ही तुम्हाला विनंती करतो. ओव्हर पिच होता आणि यावेळेस देखील लॉफ्टेड हिट. हवेमध्ये खेळलाय. प्रयत्न थोडासा आपण पाहत आहोत झेल पकडण्याचा नसून तो बॉल अडवण्याचा झाला आणि तोपर्यंत त्या याही बॉलवरती धावा येतील 2-2च्या मदतीने 12. 3 बॉल्सचाच खेळ झालाय. 3 बॉल मध्ये त्या 12 धावा आल्यात. गुड स्टार्ट. खूप चांगला स्टार्ट मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. जिथे डुबेरे संघ खेळतायत त्यांनी आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा नवनाथ लाखे सरांचं करूयात सहर्ष स्वागत. येस आणि आजच्या दिवसामध्ये मी म्हणेन क्रिकेट रसिकांवरती भरपूर पैशांची उधळण झाली, परंतु अक्षयजी बावले यांच्या माध्यमातून आज 2 कॉमेंटेटर वरती 250 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. यस पुढे फोकस करूया आपण. आणि येस तेच बॉल चाललाय स्वेलिंग डीप इंटू विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि हे अंपायर आजच्या दिवसामध्ये आज कंटिन्यू हा अंपायरिंग करतात. त्यांचंही करूया हर्ष स्वागत. सहर्ष स्वागत करूया. हर्ष स्वागत सुद्धा करूया. वाह कमाल. आज ना मी म्हणेन पूर्णपणे सकाळी 11 वाजता मॅच स्टार्ट होण्याच्या नंतर शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहणं तितकं सोपं नसतं, परंतु हे अंपायर आज क्वालिफाईड अंपायरच्या भूमिकेमध्ये तन्मय सर्वेश. वाह कलात्मक स्ट्रोक. 1 टप्पा बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. दुबेर टीम क्रिकेट संघ हर्षल काय म्हणशील या टीम बद्दल? तुला असं वाटत असेल चिंचपाडा संघ फार मोठा आहे, परंतु षटक आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 20 धावा आल्यात. यापेक्षाची चांगलीची सुरुवात कोणती नसावीत, कारण 5 ओव्हरला 52च करायचे आहेत. अजून एक याही वेळेस हा शॉट नाही तर रॉकेट आहे आणि 6 धाव संख्येचं पॉकेट आहे. या सिक्सर. आपण तुम्ही एकटा नाचला तरी चालेल, पण बाकीच्यांना आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका बरं का, कारण सेमीफायनल क्रमांक इथे चालू आहे दुसरा, त्याच्यामुळे अगदी कुणाला आतमध्ये घ्यायचं नाहीये आणि बाकीच्यांनी बिलकुल जाऊ नका. डॉक्टर दिंडे साहेब आपला आवरला असेल तर लगेच यायचं आहे. नाश्ता वगैरे झाला असेल तर 26 ऑन बोर्ड. पहिल्याच ओव्हरला 26.
आणि आता पहिल्याच ओव्हरला अर्धा पल्ला गाठलाय. जिथे 52 करायचे आहेत मग 26 आल्यात. आता 4 ओव्हरला या 26 फक्त हव्यात. 4 ओव्हर 26 धाब्यांची गरज आहे. जुबे टीम क्रिकेट संघ सध्याची घडीला तुम्ही चर्चेत राहिलात. क्या बात आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. आडवा बॅटला स्लाइस केला. स्पेलिंग डीप मध्ये शतरक्षाले बॉल वरती एक सिंगल कंप्लीट झाले. एकच मिळेल आणि 19 अगदी आपण पाहताय प्लेसमेंटच्या नादामध्ये होते. अजूनही मॅच संपलेला नाहीत. इथून जर 2 ते 3 विकेट जर अजून लवकर घेतल्या तर मी म्हणेन ती मॅच बनेल. आणि आता तेच करावं लागणार आहे. कारण सध्या तरी आपण पाहत आहोत संकट काळ आहे जिथे टीम चिंचपाडा खेळते. मॅच मध्ये बॅटिंग मध्ये थोडस नाराज केलंय. हर्षल तात्या पिशू आपण उठायचं खुर्चीवरनं. यस 4 चौकार. खुर्चीवरती बसलेल्याचं तुमचं स्वागत आहे. खुर्ची घ्या परंतु बॉल अडवा आणि चौकार आलाय. 4 धाबा. थँक्यू डीजे. धावफलक 31. आता चांगला बॉल होता परंतु तिथेही चूक राहिली आहे. आणि या मॅच मध्ये सगळंच विपरीत घडायला लागलं आहे. ट्रेनू सीमा पार. तात्या पिशूकडे बाहेर शेल. तात्या पिशूकडे काय म्हणतोय तो. काय झालंय का. पस्तीस झाल्यात आणि आता लेस दॅन बॉल टू इक्वेशन. जास्तचे बॉल कमीच्या धावा. 20 बॉल and 70 रन्स. यस डिस्ट्रॉय दाडी गोल झाली. 17 नंबर त्याच्या मागे तात्या बिजू. यस पकड. मनोज डीजे आपलं खऱ्या अर्थानं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीने गाणं लावायचं ना त्याच पद्धतीचं गाणं लावलं जातं आणि खऱ्या अर्थाने सगळ्या प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं आजचा हा जल्लोष सुपर संडे रविवार ज्याच्यासाठी दिला गेलाय सरकारनं, जो सुट्टी एका दिवसासाठी दिले जाताना तो सुपर संडे आज खास गाजला जातो आहे सगळ्यांकरिता. तर दॅट्स वेल जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा अगदी हा बॉल राहिला चांगला. हर्षल काय म्हणशील या बॉल बद्दल. ओ यस नक्की तो चान्सच नव्हता हात खोलण्यासाठी. पुन्हा एकदा तो जड मध्ये गेलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती आहे. पळून खेळण्याचा प्रयत्न होता, पायामध्ये टाकलाय. ओव्हरची समाप्ती करतायत आणि आता राहिले 3 ओव्हर. 18 बॉलला करायच्यात अजून 17. 18 बॉल मध्ये 17ची गरज. त्या धावा आला 2 ओव्हरला तब्बल 35. 18 बॉल 17 धावांची गरज आहे. समीकरण असं आहे ना, मी म्हणेन भविष्य भूत न भविष्य असं म्हणतंय की टीम जाणता राजा टीम क्रिकेट संघानं आता पहिलं तिकीट फाडलंय. आता 28 तारखेला IPL चालू होणार आहे ना, 28 ला ना, 28 तारखेलाच होणार आहे चालू. तर येस आता आपण पाहताय इथे तिकीट फाडलंय. 25 तारखेला चालू होणार आहे IPL. आणि इथे टीम जाणता राजा टीम क्रिकेट संघ बेलगाव ढगा टीम क्रिकेट संघानं आजच्या दिवसामध्ये तिकीट फाडलंय फायनलचं. 1,11,111 रुपयाचं तिकीट फाडलंय. आणि द्वितीय पारितोषिक सुद्धा फार महत्वाचं आहे. तर डेफिनेटली यजमान टीम क्रिकेट संघ सध्याच्या घडीला विचार करतोय कोण येणार आमच्या सोबतीला. तर तू दादा डगे यांनी फार प्रयत्न केले आहेत नेहमीच अगदी, कारण ते रामभाऊ डगे यांचे सुपुत्र आहेत मोठे. आणि नेहमीच रामभाऊ डगे सुद्धा इथे आज स्पर्धेच्या अंतर्गत जोडले गेले आहेत. डेफिनेटली आपण पाहताय हो कलात्मक चेंडू. आता याला म्हणतात प्लेसमेंट.
सरळ बॉल पिशिंग वरती प्लेसमेंट म्हणजेच बॉलरच्या हातातच जाणार. हर्षल बरोबर की नाही आहे? यस, नक्कीच तो बॉलर बॅक ड्राय होता आणि त्याचमुळे तो बॉल अडवलाय आणि तिथे आता मॅच पुन्हा एकदा ऑन आहे. बॉल टू बॉलचं आता इक्वेशन 17ला 17 करायचे आहेत. हा खतरा सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती आहे, परंतु म्हणतात ना की वेळ बदलायला वेळ लागत नाहीत. ती वेळ बदलेल का पाहूयात. ओव्हर पिच होता, क्रॉस बॅटेडने आता खेळलाय. पाहूयात फिल्डिंग कशी होईल, धावा किती रोखल्या जातील. एक तर मिळाली, 2चा कॉल आहे. बॉल फेकी, रॉकेट फेकी आणि आता बॉल लावला गेलाय. पोहोचलेत नॉट आउटचा इशारा. धडधड वाढली होती, नॉट आउटचा इशारा. Yes, दोन तात्या धावा. बिशू नॉट आउट आहे. तात्या बिशू म्हणताय नॉट आउट आहे, पण तो हंपायर काय म्हणताय? नॉट आउट. येस, नॉट आउट. जाणता टीम क्रिकेट संघ 5 मिनिटात तुम्ही इथं हजर नाही राहिला तर तुम्हाला पायलाच केलं जाईल. सगळेच्या सगळे जण तुम्ही कमिटी आहात हे आम्हाला माहित नाहीये. सगळे जण इथं हजर हवेत. अन्यथा संगत बाद करण्यात येईल. त्याच्यामध्ये जे दुसऱ्या पारितोषिक मध्ये पैसे सुद्धा काढले जातील. अजून एक डॉट बॉल आलाय. तिथे मॅच पुन्हा एकदा संपलेली नाहीत. मॅच इथूनही ती करवट घेऊ शकते, रंग बदलू शकतात या मॅचचे. कारण महेश ती विकेट, महेशनं कमी बॉल मध्ये योगदान देऊन परतलाय. त्यानं प्लॅटफॉर्म सेट केलाय, परंतु अजूनही 15 बॉलला त्या 15 करायचे आहेत. सामना संपलेला नाहीत, प्रयत्न जारी आहेत. आणि आता अजून एक विकेट. फलंदाज बाद, क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. येस तात्या बेशू, तुमच्यासाठी कंटिन्यू पारितोषिक लागलेलं आहे बरं का. विनोद अण्णा नवले यांच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत. आता जास्तीच्या मॅच नाही, एकच मॅच राहिले बरं का. आता एन्जॉयमेंट करायची आहे, एंटरटेनमेंट द्या शेवटच्या क्षणापर्यंत. भरपूर अजून अजून एक तिथे डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा तो पुनरागमन करण्यासाठी संघ आता जाणला जाईल असं वाटतंय. कारण आता 13 बॉलला करायचे आहेत 15. मॅच आता सोपी नाहीत. मॅच मध्ये पुन्हा एकदा तो यू टर्न मिळालाय. सामना सोपा होता. जिथे लाखे सर आपण पाहिलं 20 बॉलला 17 आणि मग तिथून आता मॅच 13 बॉलला 15 करायचे आहेत. म्हणजे आता कमी बॉल आहेत, जास्त धावा काढायचे आहेत. अजून एक स्विंग अँड मिस, अजून एक डॉट बॉल आणि आता मॅचला मजा आहे. बाय गाईस, खेळ का मजा असं म्हणत असतील, कारण इथे आता राहिलेत 12 बॉल करायचे आहेत 15 धावा. येस, 12 बॉल 15 धाब्यांची गरज आहे. जाणता राजा बेलगाव टीम क्रिकेट संघ, आता तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण तुम्ही भरवले टुर्नामेंट आहे. तुम्हाला सारोळाले आवाज देतील, तुम्हाला कोणी आवाज देईल, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. हा, भरतजी भरवाड, आपण स्टेजवरती यायचं आहे. अनिल भाऊ ढगे, कुठेही जाऊ नका बरं का, अन्यथा पानालाच केले जाईल. नक्कीच आपण पाहत आहोत आमचे भरतजी भरवाड साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोलाचं सहकार्य राहिलंय. अहो, 12 बॉलला 15 करायचे आहेत. मॅचेस ऑन, सामना बनवला गेला असं दिसतंय. कारण 12 बॉलला तर 15 करायचे आहेत, 20 बॉलला 17 हव्या होता. तिथून तो मॅच बदललाय आणि पुन्हा एकदा ती मोमेंट शिफ्ट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण त्या ओव्हरला पाहिली आहे. आणि आता 12 बॉलला 15. अमोलजी गांगुर्डे भरपूर सारे खुश आहेत आज, कारण खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं राहिलाय. जाणताराच्या टीम कडनं गोलंदाजी आज त्यांची खूप चांगली झाली आहे. काय घडलंय पाहूयात. प्रश्न विचारले गेले आणि इथेही डॉट बॉल. पूर्णपणे आपण पाहत आहोत चिंचपाडा संघ आता मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये बनून राहिलाय, कारण तो पलटवार करतायत. आणि आता राहिले 11 बॉल
करायच्या आहेत 15 धावा. आता सामना सोपा नाही. जिथे सामना सोपा होता तिथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं नाही आणि आता ते मोठे फटके कदाचित यावेळेस चटकेच देतील असं वाटतंय. अजून एक चांगला बॉल आहे. पायावरतीच टाकलाय, जड मध्ये टाकलाय. ओ टेन्शन वाढलंय आता. मॅच फसलाय. डुबेरे संघ एका स्थितीमध्ये अर्थात आपण पाहू शकाल 10 बॉल आणि 15 धाव्यांची गरज आहे, पण इथून बॉलला कनेक्ट केलं जाईल बॅटच्या साह्यानं. प्रत्येकाच्या आवाजामध्ये अगदी वेगळा वेगळा आवाज असतो आणि या क्षणाला मी म्हणेन की या वेळेला कनेक्ट होईल बॅटला बॉल. नेक्स्ट बॉल यस कनेक्ट झालाय, परंतु एक सिंगल. बट 6 काय घडलंय? अंपायर तू बेलगावातच जा ना, तिकडे कुठे थांबलाय? चला तो नॉट आउटचा इशारा आलाय. ओके तो नॉट आउटचा इशारा आला आणि सध्या तरी चेक करण्यासाठी सांगितलंय का? पंच आपण चेक करण्यासाठी सांगितलं ना पंच? हो सचिन दादा थांबा जरा, बाकी काय गाडी अजून 9 बॉल बाकी आहेत, थांबा जरा. मॅच अगदी कट्टुकट झालाय, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये कुणीही गाडी किंवा कोणताही प्रेक्षक राजा मैदानाच्या आतमध्ये थांबू नका. बाउंड्री पासून थोडस लांब थांबा प्लीज. ही महत्वाच्या आयोजकांकडून सूचना आली आहे. 9 बॉलला आता 14 करायचे आहेत. यस बरोबर, 9 चेंडू आणि 14ची गरज आहे. दादा तुम्ही इकडे या ना, फोन इकडे लावा ना, थोडा इकडे बाजूला या ना, मला दिसत नाही. 9 चेंडू मध्ये 14 धावा. मॅच अगदी आपण पाहत आहोत कट्टुकट चाललाय. खूपच चांगला सामना. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, अन्यथा तो दबाव आहे. एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा तो पलटवार होईल. डुबेरे संघ पाहूयात. यावेळेस देखील नाराज करतायत. पुन्हा तो चांगला बॉल पाहायला भेटलाय आणि आता सामना थोडासा फसला असं वाटतंय. 8 बॉलला तर 14 करायचे आहेत. यावेळेस ते फटके आलेले दिसत नाहीत. येस 8 बॉल 14, 8 बॉल 14 म्हणजेच मी म्हणेन की 7 दुने 14, 8 दुने 16 आणि 8 बॉल 14. समीकरण 2 बॉल वरती आहे. येणारे 2 बॉल वरती समीकरण आहे. या आडव्या बॅटने स्लाइस केलाय. शतरक्षक दूरवरती आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. कंप्लीट 2 धावा. हर्षल बोलला की डॉट बॉल होतो, मी बोललो की 2 धावा येतात. असं काय होतं? 2 धावा आले त्या क्षणाला. 7-12 उतारा. येस येणारे बॉल 7 आणि 12, 7-12चा उतारा. आता तुम्हाला माळ वर्कर्स किती आहे आणि भात शेती किती आहे हे आम्हाला माहित नाही. इथे थांबा बनवायचे. नेक्स्ट बॉल अंतिम बॉल आहे, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती कनेक्ट केलाय आणि यस विकेट. सिन्सपाडा टीम क्रिकेट संघासाठी चला शतरक्षण प्लीज लावून घ्यायचे आपण.
6 बॉलला आता 12 करायचे आहेत. मॅच होता कुठे, मॅच चाललाय कुठे, जिथे 20 बॉलला 17 करायच्या होत्या. परिस्थिती एक अशी वाटली की 4 ओव्हर मध्ये match धन्यवाद, finish होईल. थँक्यू अक्षय. हर्षल, अक्षयजी बावले आपले 500 पाठवून द्या ना. नाही पहिले ते 500 तर पाठवा. तुम्ही गेल्यावरती पाठवाल काय? यस, चिंचपाडा किंवा डुबेरे संघ जिंकल्याच्या नंतर कोणी जिंको आतमध्ये जाऊ नका. मॅच डिक्लेअर करतील हर्षल सर, त्याच वेळेला जा बरं का. आणि गेलात तर तुम्हाला पाहण्याच केलं जाईल. बोला हर्षल सर, बोला. यावेळेस पाहूयात, लाईन पाहिली जाईल कारण लेग सिक्स सोडून चाललाय. वाईट बॉल येतोय, धावा काढावाच लागतील कारण आता सामना थोडासा जिथे चांगल्या स्थितीमध्ये होता तिथे आता कठीण स्थितीमध्ये येऊन ठिपलाय. कारण राहिला आता 6 बॉल करायच्या 11. एक प्रहार सिंगल डबल ही मॅच बनेल, परंतु मग प्रत्येक बॉल वरती काढावी लागेल. परंतु जर एखादा चौकार आला तर मग तो सामना सोपा होईल. काय म्हणतोय? येस, कमालीचा बॉल इथे पाहायला मिळतोय. 5 बॉलला आता 11 करायचे आहेत. आलेला तो डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप वाढलंय. हर्षल, 5 बॉल आणि 11 धाब्यांची गरज आहे. आपण पाहू शकाल तर माशा पाहायला मिळते. वाघ किती जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही. थोडा थांबतो, थोडा उशीर जाऊ देतो, पुन्हा एकदा 30 दशक आणि तोच दरार घेऊन बाहेर पडतो. माणूस पराभवाने संपत नाही. माणूस हा पराभवाने संपत नाही. प्रयत्न सोडतो ना तेव्हा तो संपतो. कठीण काळ आहे, कठीण काळ आहे. स्वतःला सांगतो की शर्यत संपल्याने आम्ही जिंकलो नाही आणि चौकाराला चार येणारे बॉल धीरेश. 4 बॉलला 7 करायचे आहेत. 4 बॉल 7 धाब्यांची गरज आहे. चला अक्षय सर जायचं, आपण हर्षल सर जायचं. 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. हर्षल सर ज्यांनी टुर्नामेंट संपूर्ण केले त्यांच्याकडे एक कॅश प्राइज जमा होत आहे. 500 रुपयाचे कॅश प्राइज वितरित केले जात आहे. यस, अक्षय बाहुले आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याही वेळेला कलात्मक स्ट्रोक आहे, पॉवरफुल फटके आणि कॅश कंप्लीट झाली आहे. चिंचपाडा संघ सजासजी. फटका फसला आणि झटका लागलाय. 3 बॉलला 7 करायच्या होत्या, विकेट आली आणि आता 2 बॉलला करायच्या 7. 2 बॉल 7. या बॉल वरती धावा येणं गरजेचंच आहे. वाटलं होतं मॅच फिनिशिंग टच दिला जाईल कारण तो मच निडेड 4 आला. 3 बॉल 7. थोडस करेक्शन होतंय. 3 बॉल 7. 3 बॉल 7. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. इथूनही आपण पाहत आहोत तो चान्स आहे. बॅटिंग करणारी टीम पाहूयात कशा पद्धतीने धावा काढतील. 3 बॉलला 7 करायचे आहेत. यस हर्षल, 3 बॉल जरी 7 असतील ना, परंतु आदरणीय डॉक्टर किसान इथे पिच वरती इंटर होत नाहीयेत. ओ माय गॉड, तिकीट बाहेर पडलेत. आत्ताच्या घडीला लक्ष केलं गेलंय. यस, बाय 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 बाय. पुढे तात्याबेशू, मागे डॉक्टर किसान, त्याच्या मागे अजून एक गाडी आहे. जसं लग्नाचाच वराड आहे. हरकत नाही आहे, परंतु जाणार मैदानाच्या आतमध्ये. हे मोठं वराड जाणार मैदानाच्या आतमध्ये आणि आम्ही काय करायचं? अक्षय काय म्हणतो? घडलंय काय पाहूया. विकेट आली, विकेट आली.
सन्माननीय श्यामभाऊ डगे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे, त्याचं आपण करूया सहर्ष स्वागत. मॅच हाय व्होल्टेज रंगलाय. आता राहिले 2 बॉल. 2 बॉल आता 2 बॉल्स. अंपायर निर्णय काय तुमचा? ओके चला, रिव्ह्यूची मागणी झालेली आहे, बॉल चेक केला जाईल. सन्माननीय श्यामभाऊ डगे साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. जाणताराच्या चषकावरती ज्यांचं नितांत प्रेम नेहमीच राहिलेलं आहे ते श्यामभाऊ डगे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे, त्याचं आपण करूया सहर्ष स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी नॉन स्ट्राईक एंड फलंदाज बाद झालाय असं थर्ड पंच कळवत आहेत. मग आता 2 बॉल 7. 2 बॉलला 7. मॅच मध्ये आता मोहसिन, जे काही करायचं आता या मोहसिनलाच करावं लागेल. दोन बॉलला 7. मोहसिन वरती जबाबदारी येते, गोलंदाजी चांगली केली होती, आता ते फटके खेळावे लागतील. या बॉल वरती मॅच ऑन ठेवण्यासाठी तो एखादा चौकार येणं गरजेचं आहे. चौकार आला तर या मॅचला मजा आहे. पाहूयात काय घडेल, काय घडेल. स्कोर जर लेवल झाला तर मग सुपर ओव्हर. प्रेक्षकांना हे ती पाहायला आवडेल. पाहूयात सुपर ओव्हर होईल का. वेगवान बॉल पाहूयात. ओ चान्सेस नाहीत मोठा फटका मारण्यासाठी. आलाय तो डॉट बॉल आणि आता 1 बॉलला करायचे 7 धावा. षटकार आला तर सुपर ओव्हर, सिक्सर आला तर सुपर ओव्हर. मध्ये कोणी जाऊ नका. मैच कोई भी जीते कोई भी हारे, अंदर कोई नहीं जाएगा. कोणी गेला आतमध्ये ना तर अपोजिट टीमला डायरेक्टली बाद केलं जाईल. तुम्ही रन काउंट केले जाणार नाहीत की एवढेच रन बनवायचे आता. एक ती रॉयल एंट्री होणार आहे, लक्षात घ्या. एक ती रॉयल एंट्री होणार आहे. आतमध्ये गेला तर बाद केलं जाईल बरं का. घडीला आपण पाहताय हर्षल पवार. आपण ह्या गाड्यांचा जो ताफा आहे ना तो आतमध्ये जाणार आहे. पहिली गाडी, दुसरी गाडी, तिसरी गाडी ज्या गाड्या आहेत आतमध्ये जातील. तिकडे 2 संघ एका बाजूला. जाणता राजा टीम क्रिकेट रांगेच बरं का. जाणता राजा टीम क्रिकेट संघ महाराष्ट्राची पायपकडी जात जी मुंग्यांनी जपली ती माणसांनी जपायची. रांगेत जायचंय. एकाने जरी रांग चुकवली ना तरी तुम्हाला पनिशमेंट मिळेल. रांगेत जायचंय. रांगेत. ओ माय गॉड. रांगेत. ओ अमोल, आपण चला. तुम्ही तुमच्या प्लेयर आहात ना. तुम्ही चला. ही रॉयल एंट्री आपण या स्पर्धेची पाहत आहोत. आमचे सगळेच आयोजक, सगळेच पाहुणे सध्या तरी या रॉयल एंट्री मध्ये दिसत आहेत. गाड्यांचा हा ताफा आणि सध्या तरी हे चित्र. चला अजून कोणाला गाडी काढायची असेल तर काढू शकता. चला. यस, दॅट्स वेल. मैदानाच्या रिंगणात गाड्या फिरवू शकता. ज्यांच्या गाड्या फिरवू शकता त्यांच्या गाड्या फिरवू शकता. क्षेत्र आपल्याला टिपायचंय. ओ काय रॉयल एंट्री आहे पहा. पूर्णपणे आपण पाहत आहोत. सध्या तरी ही रॉयल एंट्री या स्पर्धेच्या अंतर्गत पाहिली जाते आणि तिथे पूर्णपणे हा गाड्यांचा ताफा सध्या तरी तो या मैदानाला गोल राऊंड मारतायत. खूपच चांगली ती कामगिरी टीमनं केली होती, परंतु इथे आपण पाहत आहोत
सध्या तरी पाहायला गेलं तर ह्या गाड्यांचा ताफा आणि सध्या तरी त्या ट्रॉफ्या आणि सगळेच आमचे पाहुणे त्या गाड्यांमध्ये आहेत आणि सगळेच आयोजक त्या गाड्यांमध्ये आहेत. खूप खूप आम्ही या सगळ्याच नियोजनाकांचं आयोजकांचं मनापासून आम्ही तो रॉयल ताफा गाड्यांचा सध्या तरी आपला स्क्रीन वरती आहे. खूप आनंदी आहेत आमचे सगळेच आयोजक तिथे आनंदी आहेत आमचे सुनीलजी दिंडे साहेब. अगदी आपण पाहत आहोत तो आनंद त्यांच्याही चेहऱ्यावरती गगनात मावेना असा झालाय कारण हा विजय आहे आमच्या आयोजकांचा. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तिथे तो पूर्ण गाड्यांचा रॉयल ताफा सध्या तरी त्या मुख्य विकेटकडे आहे. तिथे आमचा नाशिकचा तात्या विंचू पहा सध्या तरी तो सेलिब्रेशन करतोय. ओ पहा काय चित्र टिपलं जात आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सगळेच त्या ट्रॉफ्याज आता घेऊन गेलेले आहेत त्या गाड्यांमध्ये आणि तो गाड्यांचा ताफा सध्या तरी पार्किंग झोनला लावला आणि तिथे सगळेच पाहुणेवर उपस्थित आहेत. फायनलचा अंतिम मॅच तो बाकी राहिलाय आणि तिथे दोन टीम आहेत. जाणता राजा चषकामध्ये जाणता राजा हा एक संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला चिंचपाडा संघ आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या तरी त्या फायनल मॅचच्या अगोदर त्या फायनल मॅचचा टॉस होईल. म्हणजे त्या बाजू एवढे गरीब लोक आहेत काय? अण्णा बोला ना. हा हा हो हो ए म्हणे राष्ट्र किती आहे कर. चला आपण या स्पर्धेच्या अंतर्गत लक्षात घ्या. प्रथमतः राष्ट्रगीत घेणार आहोत. हॅलो 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 माईक चेक. हॅलो चला आपण आता शेवटचा आणि अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. एका बाजूला आपण पाहतोय चिंचपाडा टीम क्रिकेट संघ, एका बाजूला यजमान संघ अर्थात यजमान संघ म्हटल्यावरती जाणता राजा टीम क्रिकेट संघ बेलगाव ढगा. तर आपण पाहू शकाल की आताच्या घडीला या स्पर्धेमध्ये भरपूर संघांनी समावेश घेतला परंतु भरपूर संघांचा गाशा गुंडाळला गेला आणि दोन संघ आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण जिथे उभे आहात ना बसलात ना तिथून उभे राहा फक्त आपल्या आपल्या जागेवरती. सगळ्यांनी आपल्या आपल्या यस. तर आपण पाहू शकाल की एक साथ परेड विश्राम. एक साथ परेड सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
भारत माता की जय. आपण निश्चित आपण पाहत आहे भारताच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधल्या नाशिक जिल्ह्याच्या अंतर्गत पेलगाव ठगा जाणता राजाची टुर्नामेंट पाहत असताना अंतिम सामन्यामध्ये एका बाजूला आपण पाहताय टीम चिंचपाट आणि एका बाजूला जाणता राजा टीम बेलगाव ठगा आणि तिथे जोडले गेले सुनील जितेंद्र साहेब ज्यांच्या माध्यमातून 1,11,000 कॅश प्राइज त्यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. सागर पवार साहेब आहेत